हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण खूप मजेत आहोत बघा. तरी आहे माझी मम्मा आणि इकडे माझी मावशी आणि हा पुढे माझा दादा आणि हे माझे आहो. तर आम्ही सगळे आज संडे निमित्त थोडस बाहेर गेलो फिरायला, फिरून वगैरे आलो. मस्त एक छोटीशी फॅमिली ट्रिप झाल्यासारखी झाली. आजींना काल बरं नव्हतं, तुम्ही बघितलं, त्यामुळे आजी काय आल्या नाहीत आणि तसं गाडीत पण थोडंसं जागा ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम होता. मग आजींना आम्ही ठेवून आलोय. पण आता आजींना गोळ्यांनी वगैरे सगळं बरं वाटतंय, व्यवस्थित आहेत त्या. म्हणून आजींना ठेवून आलोय आम्ही आणि आम्ही आज चालतो फिरायला. काय म्हणते मग आंटी? काय म्हणते मम्मा? काय नाही बळा. आहो काय म्हणताय हो? मला की काहीतरी लय सिरियस झाले तुम्ही तर. सासव्या छळतात काय तुम्हाला? बर बर, गाडी चालवा. दादा बोला. काय म्हणतोस? काय नाही, कसा आहेस तू? मस्त. आहो काय करताय? गॅस भरा. किती मोठी लाईन लागली आहे. ती गाडी आली आत्ताशी भरायची. कधी आपला नंबर यायचा? हे बघा किती लाईन लागल्यात, किती गाड्या लागल्यात. कुठं आहे आता आपण? इंदापूर. घरी कधी पोहोचणार? बरं आज काय मग विशेष? बायकोचा बर्थडे आहे बघा माझ्या. विश करा बायकोला माझ्या. काय नीट सांगा, कळलं नाही मला. हॅपी बर्थडे बायको असं म्हणायचं. हॅपी बर्थडे बायको. मला म्हणले का तुम्ही सकाळी उठल्यापासून? मग 10 वेळा म्हणलं. गप्प बसा. माझी मम्मा लगेच म्हणली आल्या आल्या, माझा दादा म्हणला, माझी माऊ म्हणली. तुम्ही म्हणले का मला? मग काय आता म्हणलं? तरी मला व्हिडिओ चालू असताना जाऊ द्या. हॅपी बर्थडे बायको. असं म्हण. काय बघताय तुम्ही एवढं फोन मध्ये? काय नाही, बघू दे की फोन. सकाळ झाला फोन हात लावला नाही. खरं आहे हो तुमचं. मग काय तर. फिरवायला आणलेलं आज बायकोला. मग काय तर. मजा आली मला. लई मजा आली मला. बर्थडे छान सेलिब्रेट झाला माझा. मग काय तर. फक्त आजी नाही आल्या. आजीने काय केलं माहित आहे का तुम्हाला? आजीची लय अपदा चालू आहे बघा. आजीने काय केलं, खाली गेली फिरायला, चावी ठेवली घरातच. आणि आम्हाला फोन केला, दुसऱ्यांना फोन लावून द्यायला सांगितला आणि मग दुसऱ्यांनी आम्हाला फोन लावून दिला. आणि मग चावी एकच, ती पण घरात आणि आजी घराच्या बाहेर आणि आम्ही इकडं फिरायला. मग काय करायचं आता? चावी बनवणाऱ्याला बोलवलं, त्यानं दरवाजा उघडून दिला. मग आजी घरात गेले आता. तसं आजींना मी स्वयंपाक वगैरे बनवून आणते, सगळं रेडी होतं, पण असा पराक्रम झाला छोटासा. मग ते नाही चालू. बघा ना किती वेळ लागतोय भरायला. घरी कधी जायचो आपण? घरी जायचंच ना आज. मग काय बाहेरच राहायचंय? कोणाकडे करता मुक्काम? ओळखीचे आहेत का तुमच्या कोण? हॉटेलवर राहायचं. इथं कोण आहे तुमच्या बाजूला? तेरा भैया. मग मेवण्याची ओळख बिळख करून द्या की. हे आहेत दत्तात्रय वाघमोडे, आमचे मेहणे साहेब. लाजले काय? टेन्शन आलंय त्यांना गाडीत बसून बसून. कुठं आणलंय फिरायला म्हणते दाजीने. आता किती खर्च लावतायत असं विचार करतोय. असं काही नाहीये. होय, दाजी आमचे खूप श्रीमंत आहेत, पैशात पोहतेत. पैशात पोहते. काय कमी नाही हा? आईला का दोस्त आहे काय तुमचा? मी दोस्तच असतो काय. मोठा कोण आहे दोघात? मी. मग तुम्ही जरा तरी बी दादा म्हणताय. तुझा दादा असं म्हणतो, भैया म्हणतो मी दादा. मग भैया दादा एकच असतंय. मग काय म्हणू तर तुम्ही सगळे भैया म्हणतात. दत्ता म्हणू का मग? हा नावाने म्हणा कोण की. दत्ता म्हणत नाही ना, म्हणून मी पण त्याचे नाही मित्र म्हणत. काय म्हणतात विचारा की त्याला. काय म्हणतात? काय म्हणतात? दत्ता म्हणतात. काय म्हणतात? तो दत्तू पण नाव पाळलं नाही ना तुम्ही. भैया पाळलंय, मग भैयाच म्हणणार ना. दत्तू भाऊ म्हणतात. दत्ता भाऊ. चालू झालं. झालं चालू. कितवा नंबर आहे आपला? मोजा चौथा. बरं. नाही 3 गाड्यामध्ये सहावा. त्यांनी एक तिकडे आहे. नाही, एक लागलेली आणि मध्ये 3 आहे. आपल्या मागं केवढी मोठी रांग झाली बघायची का तुम्हाला? चिकन दिसतोय मी आज. चिकनी दिसताय. दाढी केली त्यामुळे कॅमेरा फ्रेंडली आहे मी. कारण काय, मला कॅमेऱ्यात मी भारीच दिसतो. आणि मी
कॅमेरा फ्रेंडली नाही. आणि अशी अशी चांगली दिसते का कॅमेऱ्यात चांगली दिसते? अशी काही नसते. कॅमेऱ्यात मी गोरा दिसतो लय, पण होय. ऍक्च्युअल मध्ये काळा आहे. गप्प बसा. कसं काही आहे, पण. देवाना दिलाय कलर होय. होय होय होय. काय करायचं, आता लय अवघड आहे. आजींच्या काय गतीत व्हायला आले. लागलं, इकडली का सुटना त्या गाड्या. तुम्ही तर आजींच्या गतीत आले. आजींच्या गतीत कशाला येतोय आम्ही? आजींची आठवण येते काय तुम्हाला? आजी बिचारी आमची एकटीच राहिली घरी. मागचे पॅसेंजर कुठे सोडले तुम्ही? मागचे पॅसेंजर पेरू खायला गेलेत. पेरू खातेत, फरसाणं खातेत, पापड्या खातेत, काय अजून काय खाल्लं. तुम्हाला नाही आवडत असलं खाणं सटर फटर. मग काय तर. तुम्हाला आवडतंय कट्टर बेत. कट्टर बेत तर बोकडाचा. म्हणून तर बहिणीला भेटला बघा नवरा बोकडवाला मटण खायला. आमचा मेवना व्हेजिटेरियन आहे, काय करायचं. एक बी गुण खाऊ घाल बाबा मेवण्याला. खाऊ घालायचं नाही, शौकीन पाहिजे खाणारा, मग आपण खाऊ मग शकतो. जोडीने खाऊ शकते. आता तू मटण खायला तू चालू कर. चालू कर, मग आपण बघू तुमचं. नाही तू चालू कर ना. अरे तू करून खाऊ घालणारी पण पाहिजे ना. अरे असं काय नसतंय, तू सगळं आधी चालत आधी असतंय. रस्सा चालू कर. रस्सा रस्सा. हम्म. लय मोठी लाईन लागली मग सीएनजी ची. नंतर झालं, एक दोन साईड काय गाड्या राहिल्या सुटना. त्याच्यामध्ये. आपल्या माग तर लय रांग रस्त्यावर गेली तर. येतो हो हळू ना. चालवा. तर आपण तो जाऊया आता पेरू खाणाऱ्या पॅसेंजर्स कडं. थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला दाखवते. ही बघा माऊ कशी पेरू खाते. आणि ही माझी मम्मा. संपला काय पेरू? पेरू संपला का पाहिजे? नाही विचारलं. साप आहेत का तुला? आवडते पेरू तिला. किती गर्दी, किती वेळ लागला सीएनजीला? वेळ लागते कधी जायचं घरी? तरी आता हलालेत तरी गाडी. अगं ती गाडी आली ना म्हणून टाइम लागला. हा भरायची गाडी. हम्म. लाईट पण गेली.